नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत शेंगदाण्याचं पिठलं कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. जर तुमच्याकडे भाजीला जर काही नसेल तर अशा पद्धतीने एकदम झणझणीत आणि चमचमीत तुम्ही शेंगदाण्याचं पिठलं नक्की करून खा. एवढं चविष्ट आणि खमंग हे पिठलं लागतं. तर या शेंगदाण्याच्या पिठलं सातारी मांद्या पण म्हणतात किंवा शेंगदाण्याची भाजी पण म्हणतात. आमच्याकडे याला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतात. तर एकदम करायला सोपं आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे शेंगदाण्याच्या पिठल्याची रेसिपी दाखवली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मस्त सातारी मांद्या किंवा शेंगदाण्याचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी भाजलेल्या दाण्यांचा जाडसर कूट घेतलेला आहे. त्यासोबत फोडणीसाठी एक अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, एक 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, त्यासोबत 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे, एक पाव चमचा हिंग आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. एक अर्धा चमचा इथे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. त्यासोबत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत. त्यासोबत इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. तर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर या पिठल्याला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे म्हणजे आपलं पिठलं चवीला छान लागतं. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये लसणीच्या पाकळ्या आपल्याला जाडसर ठेचून घालायचं आहे. बरेच जण या पिठल्याला लसूण घालत नाहीत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी पण चालेल. लसूण छान आपल्याला बदामी कलर येईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. तर या पिठल्यामध्ये तुम्ही आणखीन थोडं कांदा घालून घेतलात तरी पण चालेल. यामध्ये जेवढा कांदा जास्त घालाल तेवढं आपलं हे शेंगदाण्याचं पिठलं चवीला छान लागतं. तर या कांद्यासोबतच आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कांदा मंद गॅसवर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत आणि थोडासा बदामी कलर येईपर्यंत हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला हा कांदा छान मंद गॅसवर परतला गेलेला आहे. जर तुमच्या घरात भाजीला जर काही नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाण्याचं पिठलं नक्की करून खा. एवढं चविष्ट आणि खमंग हे पिठलं लागतं आणि करायला एकदम सोप्या पद्धतीमध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये हे पिठलं बनवून तयार होतं. कांदा छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे, हळद पावडर आणि मिरची घालून घ्यायचं आहे. तर या मांद्यामध्ये किंवा या शेंगदाण्याच्या पिठल्यामध्ये थोडंसं मिरचीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आहे. कारण हे पिठलं एकदम झणझणीत आणि चटपटीत चवीचं असतं म्हणून आपल्याला मिरची थोडं जास्त प्रमाणामध्ये घालायचं आहे. काळं तिखट आणि इथे मी धना पावडर घालून घेतलेलं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे. असं फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या पिठल्याची चव अगदी छान येते म्हणून थोडंसं आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. असं फोडणीमध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे हे मसालेही करपत नाहीत आणि मस्त ह्या मसाल्याला पण छान कलर येतो. म्हणून आपल्याला या फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालून छान हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. मसाले घातल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटांमध्ये छान आपल्या या मसाल्याला छान तेल सुटलं गेलेलं आहे किंवा या फोडणीला तेल सुटलेलं आहे. तर या फोडणीमध्ये आपल्याला भाजलेल्या दाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला चांगलं परतायचं आहे. तर इथेच तुम्हाला जर हे पिठलं सुकं करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी पाणी न घालता असं या फोडणीमध्ये यामधला ओलसरपणा जाईपर्यंत याला छान परतायचं आहे. तर या स्टेजला इथे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि हे मोकळं-मोकळं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं शेंगदाण्याचं पिठलं जर तुम्ही केलात, तर एक 8 दिवस आरामात टिकते. तर प्रवासामध्ये पण नेण्यासाठी हे 8 दिवस हे पिठलं आरामात टिकते.
तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि या छान पिठल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे पिठलं पातळ हवं असेल, तर यामध्ये भरपूर गरम पाणी घालायचं आहे. जर थोडंसं मध्यम जर हे पिठलं पाहिजे असेल, तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर या पिठल्याला आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला छान उकळी यायला लागली आहे. तर यावरती झाकण ठेवायचं आहे. अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला छान याला 1 ते 2 मिनिटं थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 2 मिनिटं छान याला दणदणीत एक वाफ काढून घेतलेली आहे. तर बघू शकता आपले या शेंगदाण्याचं पिठलं मस्त रटरट शिजायला लागलेलं आहे आणि आपली या शेंगदाण्याच्या पिठल्याला रंग किती सुंदर आलेला आहे बघा. तर हे शेंगदाण्याचं पिठलं बनण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटामध्ये हे शेंगदाण्याचं पिठलं बनून तयार होतं किंवा सातारी मांद्या किंवा हे शेंगदाण्याची भाजी बनवून तयार होते. तर या पिठल्याला तुम्ही याहून थोडं आणखीन पातळ जर केला तर भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी पण हे एकदम चवीला भारी लागते. तर यापेक्षा पाणी न घालता तुम्ही हे घट्टसर जर हे पिठलं केलात तर 7 ते 8 दिवस प्रवासामध्ये आरामात टिकते. तर या शेंगदाण्याच्या पिठल्यासोबत भाकरी, चपाती चवीला एकच नंबर लागते आणि त्यासोबत कांदा म्हटल्यानंतर आणखीन थोडं भारी हे पिठलं लागतं. तर इथे आपण एक 2 ते 3 मिनिटं आपण झाकण काढल्यानंतर पण हे पिठलं छान शिजवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर या शेंगदाण्याच्या पिठल्यामध्ये आपल्याला कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये घालायचं आहे, म्हणजे पिठलं चवीला छान लागते. कोथिंबीर घालून आपल्याला छान या पिठल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर इथे आपलं मस्त एकदम गावरान चवीचं शेंगदाण्याचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे किंवा मांद्या बनवून तयार झालेला आहे. तर हे शेंगदाण्याचं पिठलं आपण सर्व्ह करूया. तर अशा पद्धतीने तुम्ही घरात जर भाजीला काही नसेल किंवा काहीतरी चमचमीत आणि चटपटीत जर तुम्हाला काही खायचं असेल, तर अशा पद्धतीचं तुम्ही शेंगदाण्याचं पिठलं नक्की करून बघा. एकदम चविष्ट आणि खमंग हे शेंगदाण्याचं पिठलं लागतं. तर तुम्हाला शेंगदाण्याच्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.